चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुदैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्णा. आपले सत्यमोह काम करून जसं मागच्या आपलं म्हणते की आपली यात्रा झाली मंदिराची, तर यात्रेच्या सेवेत गेले. तर आज आपल्यासोबत श्रीधर क्रिया प्रभू आहे. ते सुद्धा जवळपास 12 वर्षापासून उत्पन्न जोडलेले आहे आणि स्वतः इंजिनियर आहे आणि आता मंदिरात सेवा देत आहे. आता हे आपल्याला आज समजलं. हरे कृष्णा. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सत्संग कार्यक्रमाला. फर्स्ट टाइम कोण आले आज या प्रोग्राममध्ये? फर्स्ट टाइम नाही, रेग्युलर आहे. अच्छा, तुम्ही आले, ठीक आहे. तर हा जो अध्याय चालला, अध्यायाचं नाव काय? कर्मयोग है ना. कर्म म्हणजे काय? जे पण आपण कार्य करतो त्याला कर्म म्हणतात. आणि योग म्हणजे साधना. आता पण इथल्यापैकी किती जणांनी कोणाकोणाची लग्न लावलेत? सगळ्यांनी कोणाकोणाचे लावले असेल स्वतःचे आले. योग आला म्हणतो ना. योग म्हणजे जोडणे ना, जोडणं आहे ना. आता कर्मयोग काय आता आहे ना, प्रश्न यायला पाहिजे ना. आता इथं कोणासोबत जोडायचं आहे? कोणाचं जोडलं गेलं असे कार्य करायचे का? आता कामाद्वारे आपण कधी काही जोडलं जातं का? जातं ना. तर भगवंतासोबत, याला कर्मयोग म्हणजे आपले असे कार्य करायचे त्याच्यामुळं आपण भगवंतांशी कनेक्ट व्हायला पाहिजे. याला काय म्हणतात? कर्मयोग. ठीक आहे. तर या अध्यायाचं नाव कर्मयोग आहे. तर आता काय करायचं आपल्याला? कर्माद्वारे भगवंतांना जोडायचं. मग आता कोणत्या कर्माद्वारे भगवंत जोडले जातात? तर नॉर्मली आता भगवद्गीतेमध्ये जर बघाल, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण सांगितलेलं आहे. पुढे 18व्या अध्यायामध्ये पण भगवंत सांगतील की कर्म 3 प्रकारामध्ये येतात: सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर जो व्यक्ती सत्वगुणा कार्य करतो, तर सत्वगुणामध्ये काय, कधी कधी तुम्ही ऐकलं आहेत का? तुम्हाला कोणता आनंद पाहिजे? शाश्वत आनंद पाहिजे का भौतिक आनंद पाहिजे? शाश्वत आनंद पाहिजे ना सगळ्यांना. मग आता तुम्ही प्रसाद घेणं बंद करून टाकायचं. म्हणजे खाण्यापासून आनंद भेटतो ना. उद्यापासून मोबाईल वापरणं बंद कर. हे भौतिक आनंद आहे ना. आपल्याला कोणता आनंद पाहिजे? शाश्वत. मग सतत भगवंतांचा शाश्वत आनंद घ्या. होणार आहे का? मग कोणाकोणाला पाहिजे शाश्वत आनंद?
साहजिक आहे ना. मग भौतिक आनंद कोणाकोणाला नाही पाहिजे? सगळ्यांना पाहिजे भौतिक आनंद. पाहिजे की नाही पाहिजे? मोबाईल नसेल तर बघा आता आजकाल भौतिक, आता खातो ना आपण वेगवेगळे व्यंजन बनवतो घरी, पोहे, कधी उपमा, कधी ही भाजी. रोज खातो का? रोज चपाती आणि लौकीची सब्जी रोज भेटू द्या, माणूस खाईल का? व्हेरायटी पाहिजे ना. कधी सांबार मसाला, कधी आंबट वरण, तर कधी साधं वरण, काही नाही वेगवेगळं वरण बनतो ना आपण. कारण पाहिजे ते पण आनंद, भौतिक आनंद सगळ्यांना पाहिजे. पण त्याचा एक वे आहे. आपल्याला असे कर्म नाही करायचे की त्या कर्माद्वारे पाप लागेल. म्हणून भौतिक आनंद घ्यायचा आपल्याला, दोघं पण बॅलन्स करायचे. शाश्वत आनंद आपल्या आध्यात्मिक कार्याद्वारे भेटतं. हे कर्मयोग तेच आहे की असे कर्मयोग करायचे त्याच्यामुळं भौतिक आनंद पण भेटेल, पण त्याद्वारे पाप नाही लागणार. आता हे सर्वात महत्त्वाचे, पाप नाही लागायला पाहिजे. आणि भौतिक आनंदामध्ये काय असतं ना, व्यक्ती त्या अशा कार्यामध्ये लागून जातो की त्याच्यामुळं तो पण डिस्टर्ब राहतो, तो पण असंतुष्ट असतो. पण आध्यात्मिक असे कर्म करायचे, ते कर्माद्वारे मला आनंद पण भेटेल आणि मी अतृप्त नाही राहणार. तर हे ह्या कर्मयोगाचं मेन विशेष आहे की आपले असे कार्य करायचे ते पण त्या कार्याद्वारे मी आनंदित पण होईल, पण त्या कर्माद्वारे मला पाप नाही लागणार. बघा, हर कर्माचं काही ना काही रिॲक्शन भेटतं. पण इथे भगवद्गीतेमध्ये अशा कार्य करायचे त्या कार्याद्वारे आपल्याला पाप नाही लागणार. तर ह्या अध्यायामध्ये अर्जुन प्रश्न विचारले होते मागच्या श्लोकामध्ये, बरोबर? अर्जुनचा प्रश्न काय होता? कधी कधी सगळ्यांना अनुभव येतो आहे ना, आपण आपली इच्छा नसती ते करण्याची, पण असं काहीतरी फोर्स क्रिएट होतो की आपण ते करून टाकतो. कधी कधी आपल्याला वाटतं की भांडण नाही करायला पाहिजे, कधी कधी वाटतं की याला तोडून मोडून काहीतरी बोलायला नाही पाहिजे, पण काय होतं काय माहीत अचानकमध्ये की माणूस बोलून टाकतं. नंतर म्हणतं बोललं नसतं तर बरं झालं असतं, है ना? झालं सगळ्यांसोबत. कोणाकोणासोबत झालं? सगळ्यांसोबत होतं, आहे ना? सगळ्यांसोबत झालं की यार असं करायला नाही पाहिजे होतं. कधी कधी विद्यार्थी जीवनामध्ये असतात, अभ्यास करायचा असतं, अभ्यास करायचा खूप इच्छा असते अभ्यास करायची, पण ते घरामध्ये टी व्ही लावायचं, टी व्ही बघत 1-2 घंटे निघून नंतर वाटतं मला बघायची नव्हती टी व्ही, पण असं कसं काय झालं की घरामध्ये मला कुकिंग करायचं होतं, पण ते सिरियल लागली, सिरियल बघत बसलो आणि ते डब्बाच करायचं विसरून गेलो. तर असं काय होतं की आपल्याकडून ते पापकर्म करतो. कोणता फोर्स, असा कोणते शत्रू आहेत? तर हा अर्जुन प्रश्न विचारतोय बरं का. अर्जुन साधारण व्यक्ती आहे का? अर्जुन हेच म्हणतात की भगवंता, मी हवाला कंट्रोल करू शकतो, मी पाण्याला कंट्रोल करू शकतो, पण हवा म्हणजे फक्त हवा म्हणजे आपली हवा येते त्याला नाही, जे तुफान असतो ना, सायक्लोन येतो, मी त्या सगळ्यांना कंट्रोल करू शकतो, पण या मनाला कंट्रोल नाही करू शकत. अर्जुन साधारण, आणि असं नाही की अर्जुन आपल्यापेक्षा तर स्वर्गामध्ये जाऊन तो म्हणतो की उर्वशीला मातेसमान बघतोय, आणि शस्त्र जे भेटतात कोणाला पण त्याच्या कॅपॅसिटी बघून दिली जाते. मला सांगा, कोणाला पण IASची पोस्ट देतील का? कोणाला पण कोणी गल्लीतला उठला नाही मला बनायचं आता जिल्हा अधिकारी, भेटेल का कोणाला पण? त्याची योग्यता बघितली जायची, त्याचे एक एक टेस्ट असतात, मग ट्रेनिंग असते, मेडिकल चेकअप असतो, सगळ्या गोष्टी बघून मग त्याला ती गोष्ट दिली जाते. अर्जुनाला एवढे शस्त्र भेटले होते, त्याला महारथी म्हणलं जातं, तर उगाच पदवी भेटत नाही कोणाला, कारण त्याच्यामध्ये सेल्फ कंट्रोल, स्वतःच्या इंद्रियांना नियंत्रण करण्याची शक्ती असले तरच त्याला ते भेटतं. आणि शस्त्र पण तेव्हाच दिले जात होते. आता अर्जुनाकडं ब्रह्मास्त्र होतं, ब्रह्मास्त्र जास्त कोणाकडं नव्हतं, तेव्हाच दिले जात होते. त्याच्यामध्ये त्या प्रकारची क्षमता असेल तर तो अर्जुन इथे कृष्णाला म्हणता की असं काय होतं की माणूस पाप करून टाकतो. अर्जुन एकतर ते माध्यम आहेत, आपल्यासाठी ते ज्ञान आहे. मग कृष्ण आता इथे सांगतात की 3 गोष्टीमुळे होतं. आता जसं कळालं, शत्रू आहे
अर्जुन काय म्हणतो, कोणता शत्रू आहे तो, कोणता शत्रू आहे, मला नाव पाहिजे, की तो शत्रू माझ्यावरती आक्रमण करतोय. तर कृष्ण ते शत्रू सांगतात, मग शत्रूचं स्थान सांगतात, मग त्याचं पहिल्या कोणत्या शत्रूला मारायला पाहिजे ते सांगतात. हे 3-4 श्लोकाची काय शृंखला आहे. तर आज आपण बघूया की 3 गोष्टी आहेत, ते शत्रू आहेत आपले. कोणकोणते? काम, क्रोध आणि लोभ. आता काम म्हणजे काय? तर काम म्हणजे आपल्या जीवनातले अनवॉन्टेड डिझायर. अनवॉन्टेड डिझायरला हिंदी मराठीमध्ये काय म्हणू शकतो? जे महत्त्वाचे या आपल्या जीवनासाठी जे महत्त्वाचे नसलेले असे कार्य, जे कार्य त्याच्याद्वारे पापकर्म लागेल, ज्या कर्माद्वारे व्यक्ती त्याच्या जीवनाचं उद्देश विसरून जातो. जसं कधी कधी अनवॉन्टेड डिझायरला म्हणता जे महत्त्वाचे नसलेले इच्छा आहे. आता मला सांगा, व्यक्तीला घरामध्ये सिरियल बघणं हे सॉरी आता एक एक्झाम्पल देतोय म्हणून, असं काही कोणाचा पर्सन आहे, सिरियल बघणं हे जीवनाचा उद्देश आहे, म्हणजे महत्त्वाचं कार्य आहे का ते? त्याच्यासाठी टाईम देणं 1-2 घंटे वाटतं सगळ्यांना हे महत्त्वाचं आहे. मग हे जे कार्य काय आपलं अनवॉन्टेड डिझायर. हां, कारण त्याच्यानं आपल्याला काही जीवनामध्ये जे जीवनाचा उद्देश आहे, कारण व्यक्ती तोच करू शकतो ज्या व्यक्तीला माहिती आहे माझ्या जीवनाचा उद्देश आहे काय. आणि ज्या व्यक्तीला जीवनाचा उद्देश माहीत नाही त्याच्यासाठी भगवद्गीता. हां, पण ज्यांच्यासाठी जीवनाला वाटतं की काहीतरी जाणून घ्यायचं त्याच्यासाठी भगवद्गीता. पण ज्याला अर्थ मला काय करायचंच नाही आहे, आया हूँ ऐसे ही मरूंगा, तर त्याच्यासाठी भगवद्गीता. पण भगवद्गीता ज्या व्यक्तीसाठी, ज्या व्यक्तीला वाटतं की मला जीवनामध्ये कुठेतरी वरती उचायचं आहे, त्याला वाटतंय की माझ्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहेत, मला दुःखाच्या वरती काहीतरी निघायचं आहे, तर त्या व्यक्तीसाठी, तर त्याच्यासाठी 3 शत्रू काम, क्रोध आणि लोभ. आता बघा, गुलाबजामुन कोण खाल्लं? सगळ्यांनी खाल्लं है ना. तर पहिल्यांदा खाल्ले असेल बघ गुलाबजामुन, आहे ना. कोणतं एखादं हॉटेल आहे जे ते तुम्हाला वाटतं की बार बार जाऊन खावं असं आहे कोणतं प्लेस? कधी कधी लोक शेगावची कचोरी फेमस आहे ना. कोण कोण गेले शेगावला? अच्छा, काही जणांना गेले. कचोरी खाल्ली तिथली, फेमस आहे, आवडली तुम्हाला? याच्या अगोदर ज्यांनी खाल्ली नाही तुम्हाला काही विशेष वाटत नाही. मी पण कधी खाल्ली नाही म्हणून मला काही पण विशेष वाटत नाही. पण ज्यांनी खाल्ली, हां, जोपर्यंत ती वस्तू त्याच्या जीवनाच्या संपर्कात आली नाही तोपर्यंत त्याला काही वाटत नाही, काय ठीक आहे. पण त्याच्या जीवनात आलं, हां, तर त्याच्यातून काय होतं, मग आता विचार करतो शेगावची कचोरी मस्त होती, कधी आता पुन्हा. मग काय करायला लागतं ना, मन ती खाल्लो आपण, तृप्त झालो, इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली, चांगलं वाटलं, मग आपण प्लॅन करायला लागतो, अरे पुन्हा भेटली तर चांगली होईल. मग ती इच्छा वाढायला लागते, त्याच्यामध्ये ग्रीड वाढते, मग आणखी कसं भेटेल. मग कोणी गेलं बाजूवाले, अरे तुम्ही गेलं तर माझ्यासाठी 4 कचोऱ्या घेऊन या. मग ते 4 कचोऱ्या आपल्याजवळच ठेवतो, दुसऱ्याला नाही नाही देणार नाही, मी माझं स्पेशली मागून ठेवलेली आहे. तर एक तेच उदाहरण की इच्छा जे असते, काम आहे, काम पूर्ण झाले की आणखी करायची इच्छा वाढते. आणखी बघत सोशल मीडिया वापरतं सगळेजण, सगळ्याचं यूट्यूब आहे, रील्स माहिती आहे सगळ्यांना. कोणाकोणाला माहीत नाही रील्स नावाचा काहीतरी ऑप्शन असतं, सगळ्यांनाच माहिती आहे. एक रील्स बघितल्यावरती दुसरी रील बघण्याची इच्छा होती की नाही? एक व्हिडिओ बघितला त्याच्या रिकमेंड करते, दुसरी बघण्याची इच्छा होती की नाही? मग ते बघत जातो, ग्रीड वाढते की नाही, आणखी काहीतरी बघावं, आणखी काहीतरी बघावं, आणखी काहीतरी बघावं, आणखी काय म्हणतं, आणखी काय बघावं, आणखी काय बघावं, हे ग्रीड वाढतं. इच्छा पूर्ण झाली की, आणि नाही झाल्यावरती आता तीच इच्छा पूर्ण झाली तर आणखी बघावं असं वाटतं, आणि तीच इच्छा नाही बघायला भेटलं. कोणी मोबाईल आपल्या हिसकावून घेतलं, तुमचं सिरियल बघता आणि सिरियल बघतेच कोणी एखादा व्यक्ती काय केलं, टी व्ही बंद करून टाकलं, या चॅनेल चेंज केलं. किती क्रोध येतो, पागल आहे का, असं आहे का, तसं आहे का, तुला कळत नाही का मी बघते. क्रोधित होतो की नाही होतं? जी इच्छा पूर्ण नाही झाली की माणसाला क्रोध येतो. म्हणून इथे सांगायचा प्रयत्न करताय कृष्ण
की मेन गोष्ट कोणती आहे, ते आहे काम. काम पूर्ण झाला की ग्रीड वाढतं, आणि काम पूर्ण नाही झाला की नाही क्रोध वाढतो, क्रोधित होतो माणूस. का नाही झालं, का नाही भेटलं, का नाही भेटलं, का नाही भेटलं. मग मेन कारण काय आहे, इच्छा. आता इच्छा कुठून निर्माण होतात, तर याला बघायला गेलं हे भगवद्गीतेमध्येच दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात. तो श्लोक आहे, ध्यायतो विषयात पुंसा संगा संग जायते संगा जायते काम कामात क्रोध भजायते. तर ती गोष्ट कुठून सुरू होती ना, इंद्रिय आणि इंद्रिय वस्तू जेव्हा संपर्कात येतात, हे इंद्रिय आणि हे इंद्रिय वस्तू जेव्हा दोघं संपर्कात आल्यावरती काय होते, आसक्ती वाढती. आणि आसक्ती वाढल्यावर काय होतं, आसक्ती वाढल्यावर त्याच्यात काम वाढतो, इच्छा वाढती. आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली की क्रोध येतो. क्रोध वाढला की क्रोधामध्ये त्याची बुद्धी नाश होऊन जाते. बुद्धी नाशात स्मृती जाते, स्मृती गेली की सगळं नाश होऊन जातं. आता मी याचे 1-2 एक्झाम्पल सांगतो. असं कोणतं स्वीट आहे तुम्ही पहिल्यांदा खाल्ले, स्वीट या कोणता असा आयटम जे तुम्ही कधी खाल्लेच नव्हते. कसं आपली बुद्धी काम करते, मी तो सांगण्याचा प्रयत्न करतो या श्लोकातून. असं काय आहे तुमच्या जीवनामध्ये, कोणतं स्वीट आहे, असं कोणतं आयटम जे तुम्ही पहिल्यांदा खाल्ल्यानंतर असं भरपूर, हां, बंगाली मिठाई, रसगुल्ला, रसगुल्ला. बरं, कधी जीवनामध्ये तुम्ही रसगुल्ला नाही खाल्ले, तिकडे गेले रसगुल्ला खाल्ले, अरे वा रसगुल्ला चांगला आहे. जोपर्यंत खाल्ले नव्हते तोपर्यंत काही त्याचं इंद्रिय आणि इंद्रिय संपर्कात आलं नव्हतं, तोपर्यंत काय त्याच्याबद्दल काय ते रसगुल्ला, हा ठीक आहे ना, काय ते बंगाली स्वीट काय नाही. आता ज्यांनी बंगाली स्वीट ऐकलं, कोणाला काय वाटलं तुम्ही कधी खाल्ले, काय माहीत नाही, काय माता बोलल्या माहीत नाही ते बंगाली स्वीट काय असं. पण ज्यांनी खाल्लं असं त्यांचं माहीत असेल काय ते टेस्ट आहे. एक सांगण्यासाठी एक्झाम्पल, तर इंद्रिय आणि इंद्रिय संपर्कात आले तोपर्यंत काही वाटत नाही, पण संपर्कात आलं मग त्याच्यावरती आसक्ती वाढत. काय स्वीट होतं, असं खाल्लं की एकदम असं गळ्यातून कधी खाली गेलं कळालंच नाही, असं वाटत होतं की इथंच ठेवावं घंटो, पण ते राहिलंच नाही, ते सगळं मध्येच निघून गेलं. त्याच्याबद्दल नुसतं आसक्ती वाढत होती, काय स्वीट होतं, काय स्वीट होतं. आता ध्याय तो विषयात पुंसा, त्या विषयाबद्दलच्या, आता एकदा खाल्ला, संपर्कात आलं आणि त्या विषयाबद्दल नुसतं विचार करतो, काय स्वीट होतं, काय स्वीट होतं, त्याच्यावर विचार कर. आणि त्याच्यामुळे काय होतं, आसक्ती वाढायला लागते. मग आसक्ती वाढली की मग ते पूर्ण करण्यासाठी माणूस त्याची बुद्धी, मन त्याच्यामध्येच लागतं. मन काय करतं, बार बार त्याच्यावर विचार करत राहतं, आसक्ती वाढते. आणि बुद्धी काय करते ना, प्लॅनिंग बनवते, कसं मागवता येईल ते. कोणी जर चाल, तू बंगालला चालले, अच्छा अच्छा, बंगाल नाही जाणार, इथं पण ते स्वीट भेटतं, अच्छा कुठं भेटतं, इथं भेटतं. बुद्धी प्लॅन करते, मग पैसे जुडवाजुडी करतात, या माणसं जुडवाजुडी करतात की कसं आणता येईल, कसं, त्याला बुद्धी त्याच्यावर प्लॅन करते. मग ती आसक्ती एवढी वाढते आणि ती आसक्ती पूर्ण नाही झाली की माणसाला काय येतं, क्रोध येतं. आणि क्रोध आल्यावरती सगळं काही नाश होऊन जातं. तर आता तो एक्झाम्पल कारण मी मुलांना भरपूरच देतो, तर त्याच्यामुळं ह्या प्रवचनामध्ये पण देईल. एक 2-3 वर्षा अगोदर इथे देवगिरी कॉलेजमध्ये एक एक घटना घडली होती. तर बेसिकली त्यावेळेस मी ह्या चर्चा देत होतो, म्हणजे हे श्लोकावरती चर्चा देत होतो. तर त्याच संदर्भामध्ये ती घटना अशी घडली की ते माझ्या डोक्यामध्ये एवढी बसलेली आहे. जेव्हा केव्हा मी ह्याचं स्टेटमेंट हे सांगायचा प्रयत्न करतो तर मला ते तर आठवतं. म्हणून आता ते समजण्यासाठी, क्रोध माणसाला कसं करतं. एक मुलगा होता, तर कॉलेजमधला एक मुलगी होती, तर तो मुलगा त्या मुलगी त्याला भरपूर आवडत होती. तीच आवडणारी वस्तू सगळं करणारी, पण ती त्याला नाही म्हणली, काय म्हणली. तर ध्याय तो विषयात त्या मुलीबद्दल भरपूर विचार केला असेल, विषयाबद्दल चर्चा जोपर्यंत कधी बघितलंच नसेल तर ते काही विषय आलाच नसता. पण दोघं बघायला लागले एकमेकांना, म्हणजे तो बघायला लागला तर त्या इंद्रिय वस्तूला डोळे आणि ती वस्तू बघायला लागला, आसक्ती वाढायला लागली, आसक्ती वाढेल, त्याला वाटतं की तेच मला पाहिजे. आणि मग नंतर कळाले की ते मला नाही भेटत आहे. तर काय झालं,
तो निर्माण झाला क्रोधामध्ये, आणि क्रोधामध्ये व्यक्ती काय डिसिजन घेतोय, तो तिला मारून टाकतो आणि मारून टाकून तो पळून जातो. बुद्धिनाश झाली, बुद्धिनाश झाल्यामुळं काय डिसिजन घेतोय, काय करतोय, काही कळत नाही, आणि त्याच्यामुळं बुद्धिनाश मग गेलं, स्मृती गेली, विनाश झाला, जेलमध्ये गेला, करिअर खराब. तर हे एक्झाम्पल की हे जे श्लोक सांगितलं की कशा प्रकारे आपलं तेवढं एक्स्ट्रीमली नाही जाणार, पण कुठं ना कुठं काही ना प्रमाणामध्ये आपल्याला तो क्रोध, मनामध्ये तो क्रोध येतोच. मनामध्ये क्रोध, कोणती वस्तू नाही भेटली की क्रोधित होतो माणूस. तर हे काम कशामुळे होतं, कारण आपण त्या गोष्टीबद्दल आसक्ती, अशा अनवॉन्टेड गोष्टी जे आपण त्याच्याबद्दल विचार करत असतो त्याच्यामुळे आसक्ती वाढते, आणि हे रजोगुणामुळे येतं. आता हे रजोगुणी माणूस जसं जसं रजोगुणी कार्य होतात ना, तर त्याच्यामुळं रजोगुणामुळं व्यक्तीमध्ये अशा काम वाढायला लागतो, डिझायर वाढायला लागतं. म्हणून तर कृष्ण सांगतात सत्वगुणी व्हा. आता कधी कधी आपल्याला वाटतं का बरं आहे आपल्याला सनातन धर्मामध्ये हे खा, हे नका खाऊ, असं राहा, अशीच वेशभूषा करा, सकाळी उठा, हे करूनच खा, एवढे सारे नियम कशाला आहेत, कशासाठी असतील बरं? एवढे सारे नियम कशासाठी असतील? हां, सत्वगुणात वाढण्यासाठी, राईट. तर हे सगळे गोष्टी ज्याच्यासाठी आहेत की आपण सत्वगुणामध्ये यायला पाहिजे, आणि सत्वगुणामध्ये आला तर व्यक्ती पुढचे कार्य होतात. मला सांगा, पाणी असतो, पाणीमध्ये खाली भरपूर सारा कचरा आहे, आणि तुम्ही पाण्याला घेऊन ते हलवायला लागले, त्याच्यामध्ये आणखी काहीतरी कचरा टाकायला लागले, त्या पाण्याला आपल्याला काहीतरी त्याचं व्यवस्थित पिऊ शकतो का? जसं कधी कधी नदीवरती जातो, नदीचं पाणी डायरेक्टली पितात काही लोक, आहे ना, आपण पण पितो चांगलं, आजकाल तर ते नाही, पण पितात काही व्यक्ती जर शुद्ध नदी असेल तर. पण त्या नदीमध्ये जाऊन नुसतं दगडं मारायला लागले, पुरी वाळू खालीवरी करायला लागले, तो पाणी पिणार का? नाही पिऊ शकत ना. मग काय करतो, थोडं थांबतो आपण, शांत होऊ द्या, शांत झाली की पाणी शांत होईल, पाणी शांत झाली ते कचरा आहे ते सगळं खाली जाईल, मग नितळ पाणी. जसं आता इथं पाणी कोणत्या वारी येतो, पाणी येतो का नाही इकडे, 8 दिवसाला एकदा येतो, है ना. तर कधी कधी पाणी गढूळ येतो, आहे ना, इकडे येतं का? येतं. कधी कधी पाणी गढूळ येतं, भरपूर सारं असतं, आपण म्हणता या पाण्याला आज नाही प्यायचं, कधी प्यायचं? 2-3 दिवसानंतर पिऊ, कारण सगळे गाळ खाली लागून जातं. तर तसंच आपल्या मनाचं पण असतं. आपण भरपूर सारे ह्या रजोगुणी कार्यामुळं काय होतं ना, पाणी गढूळ व्हायला लागतो, पूर्ण इकडचे तिकडचा कचरा मिक्स व्हायला लागतो, आणि त्याच्यामुळं ते मग आपल्या जीवनामध्ये असंतुष्टता असते. पण त्याला जर सत्वगुणामध्ये आणलो आपण स्वतःला, सत्वगुणामध्ये व्यक्तीचं काय, मन शांत असतं, त्याच्या असे उग्र कर्म नसतात, त्या कर्माद्वारे त्याला पापकर्म नाही लागत, म्हणून तो पाणी शांत असतो, आणि त्याच्यामध्ये मग आपण बाकीच्या गोष्टी करू. म्हणून जर भगवंतांना प्राप्त करायचं तर सत्वगुण महत्त्वाचं. म्हणून सत्वगुणी आहार खा, कारण जसं आहार खातो तसे आपले विचार होतात. जर आहार जर चांगला सत्वगुणी आहार खाला, कधी कधी तुम्ही ऐकलं असाल, हे इस्कॉनवाले कांदा लसूण नाही खात, म्हणून आम्हाला इस्कॉनमध्ये जायचंच नाही, कारण गेले की आमचा कांदा लसूण सुटतो. असं कोणाचं भरपूर जणांमध्ये ते धारणा आहे. का बरं खात नसेल याच्याबद्दल कधी विचार नाही करत, म्हणजे हे यांचाच प्रॉब्लेम आहे का काय माहीत नाही, असं नाही आहे. जर एक बघायला गेलं तर कांदा लसूणचा भोग भगवंतांना नाही चाललं जात. एक भगवंतांना पण नियम आहेत की भगवंत तेच खाता. आता कोणी जर एक व्यक्ती होता, तर त्याला कळालं की जे पण असेल भगवंतांना भोग लावून खायला पाहिजे, त्याच्यानं काय लागत नाही, पाप लागत नाही. तो होता पिणारा, त्याने त्याची दारूमध्ये तुलसीपत्र टाकून तो दारू ऑफर करत होता भगवंतांना. त्याचं चालू होतं, तो म्हणे मैं प्रसादी खाता हूँ, प्रसादी पिता हूँ. म्हणलं अरे बापरे. मग त्या एका व्यक्तीने विचारलं काय पितो, म्हणे मी दारू पण भोग लावून पितो. अरे भगवान स्वीकार नाही करणार, कारण भगवान सांगतात पत्रम पुष्पम फलम तो योम्या भक्ता प्रणिशती. माझे पण काही नियम आहेत म्हणतात भगवान. सगळे म्हणतात थोडी सगळं काय पण आम्ही पण खातो, आपण काही पण काट्याचे झाडं थोडी खातो, घास थोडी खातो, आपण नाही खात ना. भगवंताचे पण काय नियम आहेत. तर भोग खाल्याने म्हणजे भगवंतांना जेव्हा भोग लावतो आणि ते प्रसाद रूपाने खातो तर आपल्याला पाप नाही लागत, म्हणून आपण प्रसादच खायला पाहिजे. आता मग प्रसाद खायला पाहिजे तर मग भगवंतांना जे लागतं तेच. भगवंत म्हणतात मला कांदा लसूण नाही पाहिजे,
तुम्ही कधी कधी चातुर्मासमध्ये काही लोक खात नाहीत कांदा लसूण, बरोबर? चातुर्मासमध्ये नाही खात, पण बाकी वेळेस खातात. पण विचार नाही करत का चातुर्मासमध्ये का नाही खात आपण? कारण भगवंतांना कारण चातुर्मास भगवंतांचं असतं ना, भगवंतांना जे ऑफर कर. तर कांदा लसूण भगवंतांना नाही चालत, कारण ते रजोगुणी तमोगुणी आहार आहे. आणि तमोगुणी असल्यामुळं ते भगवंतांना नाही चालत. आणि भगवंतांना नाही चालत म्हणून आम्हाला पण नाही चालत, कारण आम्ही जे भगवंतांना चालतं तेच खाणार आहे. कारण त्याच्यापासून पाप नाही लागत. आनंद तर घेणार आहे, खाण्याचा आनंद घेणार आहे, पण कसा आनंद घेणार आहे? सत्वगुणी आहार घेणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी भेटतात. आजकाल तर काय काय व्हेरायटी भेटायला लागलेत. पनीरची सब्जी, पनीरमध्ये किती व्हेरायटीज आहेत. ते बिचारे ते खाणारे त्याच्यामध्ये 1-2मध्ये. असं कांदा लसूण ना काढून टाकण्यामध्ये पत्तागोबीची अशी बारीक बारीक करून टाकतात की ते कांद्याची पण व्यक्तीची बघण्याची इच्छा पूर्ण होऊन जाते. काय काय करतात, पत्तागोबीला बारीक 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 कापतात, ते कांद्यासारखं असं वाटतं की ते कांदाच आहे. आता काय लोकांमध्ये ते असं ना, कांदा लसूण नसेल म्हणजे ना जीवनच खतम नाही आहे तसं. कारण ते रजोगुणी आणि तमोगुणी आहार आहे, त्याच्यामुळं स्वीकार नाही करत. आणि भगवंतांना सत्वगुणी दिलं जातात. आणि ज्या प्रकारचे रजोगुणी आहार खाऊ तर रजोगुणी विचार येतात, तमोगुणी खाऊ तर तमोगुणी विचार येतात, म्हणून ते आहे. कोणाला कंपल्शन नाही आहे. हां, ज्याला वाटतं की मला असे कर्म करायचे, ते कर्मयोग करायचं आहे, त्याच्यासाठी हे आहे. ज्याला कर्मयोग करायचं नाही त्याच्यासाठी आनंदाने जगा, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काही चुकीचे व्यक्ती या नालायक व्यक्ती असं गोष्ट नाही आहे. पण ज्याला वाटतं की मला जीवनामधून इथून इथं जायचं आहे, तर त्यासाठी काहीतरी लोकांना दुसऱ्या मजल्यावर जायचं तर चालावं लागतं ना, मेहनत करावं लागते ना. ॲटोमॅटिक होतं का? जर मला काहीतरी प्राप्त करायचं जीवनामध्ये, जीवनाचा उद्देश, तर मला मेहनत करावं लागेल. तर पहिली गोष्ट ती आहे काय? हे कांदा लसूण. तर बेसिकली खाण्याचा आहार. राहणं पण तसं आहे. माणूस ज्या प्रकारचे कपडे घालतो, ज्या प्रकारचं वागणूक असते, कपड्यावरतून पण व्यक्तीचे स्वभाव येतात. जसं कधी व्यक्ती धोती कुर्ता म्हणतात ना, पूजेच्या सवय घालायला पाहिजे है ना. घातलं की ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये ती कॉन्शियसनेस येते की मला आता पूजा करायची आहे, मला भगवंताजवळ जायचं आहे, याच्याद्वारे काही चुकीच्या गोष्टी नाही करायच्या. ॲटोमॅटिकली ती कॉन्शियसनेस येते. तर त्याच्यामुळं आपली वेशभूषा पण सत्वगुणी असायला पाहिजे. त्याच्यामुळं सत्वगुणी व्यक्ती तशा प्रकारे त्याचे विचार येतात. लोक पण कोणत्या लोकांसोबत राहतो तशा प्रकारचे सत्वगुणी असेल ना, तर आपल्यामध्ये पण सत्वगुणी विचार येतात. आता कालच मी एका ठिकाणी प्रवचन देत होतो, तर मी एक जस्ट चर्चा केलं. मला आपण इथे ऐकायला येतो, सगळेजण ऐकतो, सगळं ऐकल्यावर ते घरी गेल्यावर थोडी पालन करतो का आपण? आता आज जे सांगितलंय घरी जाऊन लगेच पालन करतो का? इथून गेले की सगळं विसरून जातो. इथून ऐकलं, इथून बाहेर पडेपर्यंत, इथून संपलं की प्रसाद घेऊन जाईपर्यंत सगळं संपून जातं. मग याचा परिणामच होत नाही तर कशाला यायला पाहिजे ना, असं वाटतं. मग कशाला येऊन बसतो आपण? प्रोग्राममध्ये यायचंच कशाला? येऊन ऐकून निघूनच जाणारे आहे, ते येऊन बसायचंच कशाला? अच्छा, बरोबर. तर मी त्याच्यावरती जेव्हा विचार करत होतो, मी पण कधी कधी असंच, आम्ही पण मुनी बनतो, जरा विचार करतो, खरंच यार विसरून जातो, काय त्याचा परिणाम होत असेल. तर काय होतं ना, आपण कंटिन्यू हे ऐकतो, विसरून जातो, पण आपली बुद्धी ना याच्यामध्ये शुद्ध व्हायला लागते ज्ञानाने. जसं आंघोळ करतो ना, आंघोळ केलं की घाण आहे ते सगळे निघून जाते, तसंच बुद्धीचं जे शुद्धीकरण आहे ते ज्ञानाने. आपण ऐकतोय म्हणजे बुद्धी कुठंतरी शुद्ध होते, ज्ञान मध्ये जात आहे, कुठं स्टोअर होतं आहे माहीत नाही, त्याचा परिणाम काय होते माहीत नाही. परीक्षित महाराज नाही, प्रल्हाद महाराज गर्भामध्ये होते, ऐकत होते, तर ऐकण्याचा त्यांचा परिणाम त्यांच्यावर होत गेला. तर आपल्याला काय होतं ना, हे जे ज्ञान ऐकतो ना, हे ज्ञान ऐकल्याने ना आपली बुद्धी सत्वगुणी व्हायला लागली. नक्कीच हे गेल्यानं ॲज इट इज हे पालन करू की नाही करू हे माहीत नाही, पण जीवनामध्ये अशी कोणती सिच्युएशन येईल ना, अशा सिच्युएशनमध्ये ना, तेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये दोन विचार येतात, हे करावं हे नाही करावं, हे करू का ते करू. त्यावेळेस आपल्याला ते डिसिजन घेण्यासाठी, ते चॉईस करण्यासाठी, ते निवडण्यासाठी मदत करेल हे जे आपण येऊन ऐकतो ना,
हे जे ज्ञान आहे ते मदत करतं, कारण आपण सत्वगुणी व्हायला लागतो. खूप सारे लोक येतात, मी भक्तीमध्ये आल्यानं माझ्या वाईट गोष्टी सगळ्या सुटून गेल्या. कशा सुटल्या त्यालाच माहीत नाही राहत. सुटतात म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धीचं शुद्धीकरण व्हायला, आणि जेव्हा चॉईस करते वेळेस, ती निवडते वेळेस त्याच्यामध्ये ती शक्ती येते, ती निवडतो, चांगल्या गोष्टी निवडतो. मग ॲटोमॅटिकली तो चांगल्या गोष्टी निवडण्यामध्ये तो परिपूर्ण होऊन जातो, आणि त्याच्यामुळं ह्या सत्संगचा परिणाम होतो. नाही तर कधी कधी जाऊ द्यावर तिथे गेले की काही समजत नाही, येऊन बसा, समजलं नसेल तरी बुद्धीचं शुद्धीकरण होतं, आणि ह्या शुद्धीकरणामुळे हळूहळू आपल्यामध्ये ते परिवर्तन येतं. म्हणून आता आज ऐकतोय काम क्रोध, अरे काय माहीत, पण कधी समजलं अशी कोणती गोष्ट दिसली, अरे हा आपल्या जीवनाच्या उद्देशून नाहीच आहे, कशाला तिथं याच्या पाठी सिरियल. आता मी एक सिरियलचं एक्झाम्पल दिलं. आता कधी तुम्ही सिरियल बघत असाल तर लगेच कधी ना कधी थोडं थोडं क्लिक होतं, अरे त्याने काहीतरी सांगितलं होतं असं काहीतरी, हे करू, हे महत्त्वाचं आहे का दुसरं महत्त्वाचं आहे, हे माझ्या जीवनाचं गोल आहे का नाही आहे. तर व्यक्तीला हे क्षमता येते. पण हे सतत ऐकत गेलो ज्ञानाने आपलं बुद्धी शुद्धीकरण, आणि आपण सत्वगुण येतो. आणि हे जे काम क्रोध हे जे येतात हे कशामुळे येतात, रजोगुणमुळे येतात. म्हणून आपल्याला आपले कार्य कसे असायला पाहिजेत, सत्वगुणी असायला पाहिजेत. सत्वगुणी कार्य, सत्वगुणी विचार, सत्वगुणी आपला व्यवहार, सत्वगुणी लोकांसोबत राहायला पाहिजे, तर ह्या गोष्टी नाही आहेत. नाहीतर एवढं हे काम आहे, माणसाला कुठे कुठे काय काय करायला लावून देतं, काय काय पापकर्मामध्ये टाकून देतं, काहीच कळत नाही. याचे भरपूर सारे उदाहरण आहेत. विश्वामित्र विचलित झाले या काममुळं, सोबरी मुनी विचलित झाले या काममुळं. पण याला कामाला जर आपल्याला नियंत्रण करायचं, आपल्याला सत्वगुणी करायला पाहिजे. आणि सत्वगुणी तेव्हाच येतो जेव्हा आपले सत्वगुणी आचार विचार आहार हे जेव्हा असतील, आणि त्यासोबत भगवंतांचं जेव्हा नाम घेऊ. बुद्धी तर ज्ञानाने शुद्ध झाली, मन कशाने शुद्ध होणार, नाम स्मरण होतं. नाम संकीर्तन साधन ते सोपे, जळतील पापे जन्मांतरी. कसे जळतात, कारण जे पापकर्म आहेत हे धुवून टाकतं मनामध्ये जे पण इम्प्रेशन आहेत. आता पुढे शरीर मन आणि बुद्धी, भगवान कृष्ण सांगतात हे काम कुठं असतो, शरीर मन आणि बुद्धी. पहिला भगवान सांगतात की शरीरावरचं काम करा. शरीरावरचं म्हणजे तुमचे कार्य असे करा सत्वगुणी, जे टाकणार तेच बाहेर निघणार. त्याला गिगो प्रिन्सिपल म्हणतात, गार्बेज इन गार्बेज आउट, गुड इन गुड आउट. जर जे टाकू तेच बाहेर निघणार. आता ही बॉटल आहे, समजा बॉटलमध्ये भरपूर घाण भरलेली आहे, घाण पाणी आहे, आणि मी वरतून एक नळ चालू केला, ते शुद्ध चांगलं आरोचा पाणी आहे, आणि मी याच्यामध्ये पाणी टाकत गेलो. मी कंटिन्यू पाणी टाकत गेलो, काय होईल, याच्यातलं पाणी घाण राहील का, सगळं शुद्ध राहील. वेळ लागेल, 1 वर्ष लागेल, कारण पूर्ण वास वगैरे सगळं जायला, लगेच नाही जाणार. पण 1 वर्षानंतर तर याच्यातलं पाणी शुद्ध होईल का नाही. तर आपलं हृदय, आपण हे बॉटलसारखे, आपल्या याच्यामध्ये घाण पूर्ण काही ना काही अनवॉन्टेड इच्छा हे सगळं भरलेलं आहे. पण आपण जर चांगलं टाकत गेलो, त्याच्यामध्ये गुड टाकत गेलो तर ते सगळं साफ होऊन जाईल. म्हणून नामसंकीर्तन करायला पाहिजे, आणि तेव्हाच ह्या गोष्टी पॉसिबल आहे की कंट्रोल करू शकतो. तर आणखी काय याच्यामध्ये, ठीक आहे. तर आपण आपल्या थांबूया. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न, काय डाऊट नाही आहे, समजलं का ना. ओके, ठीक आहे. तर आपण 2-3 गोष्टीवरती चर्चा केलं. सत्वगुणी व्हायला पाहिजे, सत्वगुणी आपले आहार विचार असायला पाहिजे, कारण रजोगुणामुळे वेगवेगळ्या गोष्टी येतात. आणि कसं हे आपली इच्छा काम आहे ते कुठून निर्माण होतो, विषय वस्तू आणि इंद्रिय जेव्हा संपर्कात आणतो तर तेव्हा हे गोष्टी घडतात. आणि मग हे जे काम आहे एक तर तृप्त झालं तर काय होतं, आणखी करावंसं वाटतं, आणखी त्याचं कधी कधी वाटतं नाही एकदाची ती इच्छा पूर्ण करून टाकू म्हणजे सगळं संपून जातं, नाही होत, ते आणखी करण्याची इच्छा होती. ते खुजली की बिमारी आहे, खाजवली की आणखी खाजवावंसं वाटतं. आणि ते खाजवणं कसं आहे, खाजवत बसलं ना की ते आणखी रक्त निघायला लागतं, आणखी वाढतं ते. तर तसं हे भौतिक इच्छा या काम तशी आहे, त्याला तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करू
ते काय होईल, आणखी खाजावंसं वाटतं आणि ते खाजत खाजत इन्फेक्शन आणखी वाढतं, रक्त वाढतं, ती जखम पण आणखी वाढते. जर त्याला कंट्रोल केलं तर मग ॲटोमॅटिक त्याच्यावरती ट्रीटमेंट पण घ्यायचं, मेडिसिन पण घ्यायचं, मग ते कमी होईल. तर ते आपण बघितले की आपल्या भौतिक इच्छा कशा प्रकारे कार्य करतात. हरे कृष्ण. जय श्री ग्रंथराज श्रीमद् भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय. कीर्तन नित्यानंद ऋषीचा अनाउन्समेंट मंदिरातला कार्यक्रम शनिवारी आहे त्याच्या. शनिवारी कोणाकोणाला वेळ, सगळ्यांना आहे का वेळ? तर दुपारी आपल्या इस्कॉन VCC मंदिर वरड फाट्याच्या तिथे दुपारी प्रोग्राम आहे. तर नित्यानंद त्रयोदशी श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद आपण म्हणतो ना, तर कृष्ण आणि बलराम श्रीमद भागवतामध्ये तर सांगितलं की कीर्तन करायला पाहिजे ना, त्याचा प्रचार असायला पाहिजे, नामसंकीर्तन करायला पाहिजे. पण ते कशा प्रकारे करायला पाहिजे, तर भगवंत ते दाखवण्यासाठी भक्ताच्या रूपात कृष्ण वर्णम तुषा कृष्ण सांग पांगस पार्षद. तर कृष्णच आणि बलराम दोघं ह्या कलियुगामध्ये श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू म्हणून अवतरित झाले आणि या नामाचा सगळ्या देश विदेशात त्याचा प्रचार होतो आहे. तर त्यांनी आपण आरतीच्या नंतर सगळे हरे कृष्ण महामंत्र म्हणतो. हे कुठून आलं आरतीमध्ये? हे हरे कृष्ण महामंत्र पहिला जे गुपित मंत्र होतं, कान मंत्र होतं, कोणी याचं मंत्र म्हणत नव्हते. पण श्रीकृष्ण चैतन्य प्रभू जे श्री चैतन्य महाप्रभू आहेत, तर त्यांनी त्यांच्या गुरुकडून हा मंत्र ऐकला. म्हणे हा मंत्र जर सगळ्यांचा उद्धार करत असेल तर याला गुपित कशाला ठेवायला पाहिजे, तर सगळ्यांना वाटायला पाहिजे. त्यांच्या कृपेने आज सगळेजण ह्या हरे कृष्ण महामंत्राचा, नाही तर हा कानमंत्रच राहिला असता, ज्यांना भेटलं असतं तेच झाले असते. ते म्हणे जर या मंत्राने जर सगळ्यांचं शुद्धीकरण होत असेल, या मंत्राने जर सगळे भगवंतांचं कृष्ण प्रेम प्राप्त करत असेल, तर मी सगळ्यांना वाटणार, कारण ते स्वतः कृष्ण आहेत ना, म्हणून हे स्टेप घेऊ शकतात, दुसरे कोणी घेऊ नाही शकत. आणि तेच कृष्ण म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू आणि बलराम म्हणजे श्री नित्यानंद प्रभू. तर त्यांचा आविर्भाव दिवस येत्या शनिवारी आहे. तर आणि श्री चैतन्य महाप्रभूजींचा आविर्भाव दिवस प्रकट दिवस म्हणू शकतो आपण, ते गौर पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी असतात. तर त्या दिवशी नित्यानंद महाप्रभूचा अभिषेक वगैरे राहील श्री चैतन्य दोघांचं, कृष्ण बलरामजींचं. तर कथा आहे, लेक्चर आहे, प्रसाद आहे. तर यायला पाहिजे फेस्टिवलमध्ये. अशा आलं तर बघा, लोक इकडचे तिकडेच्या लग्नाला वगैरे जातो, का जातो? भेटी गाठी होतात, आणखी आनंद आहे, संबंध टिकून राहतात. आम्ही त्यांच्या गेलं तर ते आमच्या यायला येतील. तर आपला आणि भगवंताचा संबंध कसा टिकून राहणार? आपली पण भेटी गाठी व्हायला पाहिजे ना. कोणाच्या बघा असं म्हणलं जातं की कोणाच्या मौतीला आणि कोणाच्या लग्नाला गेले की लोक खुश होतात, आले बाबा आमच्या याला. कोणी जन्मदिवशीच्या दिवशी तुमचा स्टेटस ठेवला हॅपी बर्थडे म्हणून, किती चांगला व्यक्ती त्याचा स्टेटसचा फोटो काढतो आणि त्याच्या स्टेटसला टाकतो, है ना? किती आनंद येतो की नाही? माझं बड्डेचं त्यांनी त्याचं स्टेटस ठेवलं, मग त्याचं मी काढून माझ्या याला स्टेटस ठेवतो, किती विशेष करतो ना व्यक्ती. तर बघा एवढा आनंद आपल्याला एवढं होतं. जे भगवंत निस्वार्थ आहेत, जे भगवंत कधी अपेक्षा करत नाहीत, तर ते किती खुश होऊन जातील की हा व्यक्ती माझ्या याला आलाय, स्वतःचा टाईम काढून, स्वतःचा वेळ काढून माझ्या प्रोग्राममध्ये माझ्या अभिषेक बघायला, माझा प्रोग्राम अटेंड करायला आला, तर किती खुश होतील. तर हे कोण आहेत? तर भगवंत एवढे विषय कृपालू आहेत. मग आपण जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? लग्नाची सुट्टी काढतो, याचं हे काढतो, ते काढतो, सगळं काढून जातात त्याच्यात. तर भगवंताच्यासाठी पण आपण करू शकतो. तर बघा प्रयत्न करा, असं नाही की जबरदस्ती काही यायलाच पाहिजे. तर आपल्याला ते जितकं प्रेरित करतं, हर वेळेस शक्य पण नाही होऊ शकत सगळ्या प्रोग्रामला, पण एखाद्या फेस्टिवलला आपण येऊ शकतो. हरे कृष्ण. कीर्तन.
नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे